काय सांगायला ही आशे मावळे होते सोबतीला म्हणून तर छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं आणि याशीद म्हणून मी आता काहीच भेट नाही सांगावंच ना काय गाव फुटला आमच्या पकवाजाला गाव फुटलाय पकवाजाला अशी माणसं बाजात फार मारतात ध्यानात असू ऐका स्वामी कास गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मोजे घोळेवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी आपल्या घोळेवाडीचे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि या दैफळी परिवाराचा आधारवड असलेले हरिभक्तपरायण कैलासवासी रामकिशन माधव दैफळे हे बरोबर गेल्या 5 वर्षापूर्वी त्यांनी याच दिवशी आपल्या मुलांचा मुलींचा भावांचा भावजायांचा आपतेष्टाचा नातेवाईकांना नातवंडाचा परिवाराचा ग्रामस्थांचा मित्र परिवाराचा सर्वांचा निरोप घेतला इहलोकीची यात्रा संपवली मृत्यूलोकीची यात्रा संपवली आणि ती अनंतात विलीन झाली त्या दिवशीपासून या दैफळी परिवारावरती जे काय म्हणायचो आपण आदराने अण्णा गेल्यानंतर जो या परिवाराचे दुःखाचा डोंगर कोसळला या परिवाराच्या आपण दुःखामध्ये सहभागी झालात आपल्या सहभागामुळं या परिवाराला डोंगरा एवढं मोठं दुःख पचवण्याची शक्ती मिळाली ऊर्जा मिळाली आणि बरोबर 5 वर्षानंतर सुद्धा अण्णांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अण्णांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या परिवाराने म्हणजे त्यांची बंधू श्री पाराजी माधव दैफळे त्याचबरोबर श्री विष्णू माधव दैफळे त्याचबरोबर त्यांचे अण्णांचे चिरंजीव श्री अशोक रामकिशन दैफळे त्याचबरोबर श्री सुभाष रामकिशन दैफळे आणि परिवाराने हा त्यांचा 5वा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला त्यानिमित्त आज माझ्या कीर्तन सेवेचं आयोजन केलंय आणि उद्या महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आदरणीय प्रकाश महाराज साठे यांची उद्या 10 ते 12 कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे बरोबर आहे ना बरोबर आहे ना मागची बोला आणि आजची सेवा ह्या परिवाराच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे आणि मी चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताने आपल्याला काय कामं सांगितल्या आणि भगवंताला पूजा कशी अपेक्षित आहे याचा अनुवाद करणारा चिंतनासाठी अभंग घेतलेला आहे ऐका आज या धावपळीच्या युगामध्ये हम दो हमारे दो असा हाता म्हणजे सगळ्याचा अजेंडा झालेला आहे हम दो हमारे दो बाकीचं फेक दो अशा परिस्थिती सुद्धा या परिवाराने 5 वर्षानंतर सुद्धा 5 वर्षानंतर सुद्धा अण्णांना विसरू शकत नाहीत म्हणजे अण्णांचं काम तेवढं ध्यानात असू द्या वारकरी संप्रदायाची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली बरोबर ना वारीचं सांगितलं मला वारी त्यांनी अण्णांनी चालू ठेवली ना बोला राव तुम्ही नाही तर मला मारा तरी म्हणून बोलत राहा तुम्हाला टेन्शन आलंय कशाचं टेन्शन घेऊन नका माझ्यावर बोलत राहा ऐका आणि म्हणूनच अशी व्यक्तिमत्व आपल्यातनं गेल्यानंतर त्याची पोकळी कधीच भरू निघू शकत नाही ध्यानात असू द्या काही लोक अशी पाठवलेली असतात भगवंताने जा तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचंय त्याच्यात अण्णांसारखं व्यक्तिमत्व ध्यानात असू द्या माणूस कसा किती दिवस जागला माणूस किती दिवस जागला ह्याला महत्व नाही तो जगला कसा ह्याला महत्व ध्यानात असू द्या ज्ञानोबरायांचं आयुष्य 22 वर्षाचं आहे तुकोबरायांचं आयुष्य 42 वर्षाचं आहे पण काय जीवन आहे जोपर्यंत चंद्र आहे जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती अबाधित राहणार अशी ही रत्न मिळाली ध्यानात असून दे आपल्याला आणि त्यांचं तुम्ही म्हणत असाल 750 वर्ष झाले ज्ञानोबरायांना जाऊन 400 वर्ष झाली तुकोबरायांना जाऊन गेले नाहीत ते अजून आहेत तिथं अजून आहेत का त्यांच्या कार्याने आणि कीर्तीने ते अजून मागे राहिलेले आहेत आणि अशी लोक आपलं कार्य मागे ठेवून जातात ध्यानात असून द्या गेले दिगंबर ईश्वर
नाही तर वाईट करा, दोन्ही कार्य माग राहते ध्यानात असू द्या. हे कार्य अण्णांचं आपल्या गावाला ज्ञात आहे, ध्यानात असू द्या. म्हणून ते एवढ्या थंडीची एवढी लोक जमल्यात ना, बरोबर आहे ना. ऐका, आणि तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका, तुम्ही बाप माणसं आहे गायनातली, ही माझं खराब आहे. ही तू म्हणता ही याकडे सुरात म्हटलं आपण कसं घुसायचं बिंदास. हा, कारण मला गायनाचं आपल्याला अंग नाही म्हणजे नाही, म्हणणेच केलं पाहिजे. आणि मी गायकाला कुठल्याच नाव ठेवत नाही कधीच, आपल्याला जमतच नाही तर आपण काय नाव ठेवत, मला त्यातली अक्कल नाही तर. कारण असाच एकदा उद्योग वाढवला होता मी. आमच्या महाराजांना काम होतं गायकाला आमच्या, ती म्हणला महाराज आजचे दिवस ॲडजस्ट करा. म्हटलं करतो. तिथं गेलो तर चांगली गायक होती, पण त्यात काय गेल्यानंतर एका गायकाचा सूर गेला. आपल्याला अक्कल नाही म्हणलं, त्यांना काय म्हणायचे कारण. मी माझ्या तोंडातलं गेलं, महाराज तुमचा सूर थोडा गेलाय म्हटलं. बरं त्यांनी समजून घ्यायचं येडच दिसतं, ह्याला काय कळतंय. त्याला जी राग आला त्या गायकाला, ते आलं जवळ टाळ, तुझा टाळ आणि तुझं कीर्तन निघूनच गेलं. ते एकटंच होतो जोडीला. गायक संपलं. म्हणलं गेला ते गेला, मला काय तासात संपवायचं जायचंय घरी. माझी पोरगी तुझ्या पोराला द्यायची का तुझी माझ्याला करायची. म्हणलं थांबू नको, ती निघून गेलं. आणि कीर्तन संपलं. आणि कीर्तन संपल्यावर कमिटी माझ्याकडे आली. म्हटली महाराज तुमचं कीर्तन अतिशय चांगलं झालं, कीर्तनाबद्दल वाद नाही म्हणली, पण फक्त एक चूक झाली, त्या महाराजांना तुम्ही तसं नव्हतं म्हणायला पाहिजे, सूर गेला. अहो म्हणलं गेला म्हणून मी म्हणलं गेला, मला काय माहिती इतका राग गेल. अहो ते म्हणले तुमचं सगळं पटतंय, पण तुमचं मानधन तीच देणार होतं. तवापासनं म्हणलं पेड झाला तिकडं, कारण सगळा मंडप निघून गेला आणि मी एकटाच असा थांबलो. बरं अशात आम्ही धावून येतो कोण, सगळी घरी. तवापासून थोबाडीत मारून घेतलं. आश्चर्य आपली. ऐका, मुलांची, लहान मुलांची सही ही पोरत नाही, बारकी 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 त्यांची सल जाते नाही, जाते का सल, सल जाते. आणि अशी सल कारखान्यात गेली. कशाच्या, जी खेळणी बनवतात, ट्रॅक्टर, टायली, JCB, बारक्या पोरांची, पोपट, गरुड, मोर खेळणी बनवतात, तसल्या कारखान्यात सल गेली. सल गेली आणि सलीला पोरांनी बघितलं, आय खेळणी. पोर आनंद झाला, कसली खेळणी, कसली रंगीत, पोपट, गरुड, मोर, कबूतर, ट्रॅक्टर, JCB, टायली, जिबड. आनंद झाला. पोर काय काय म्हणलं, यो किती, ही पण आहे, JCB पण आहे, ट्रॅक्टर पण आहे, ट्रक पण आहे, कबूतर पण आहे, मोर आहे, पोपट आहे. आला का त्यातली काय काय विचार करायला लागले. ही कारखाना बघत असताना ही कसं बनवत असतील, म्हणजे त्याच्यात कलर कसा भरत असतील त्या खेळण्यात, किंवा त्याला दाब किती, लोखंडी बसेन दाब किती प्रमाणात देत असेल, हा त्याला किती तापवलं जात असेल, हिट किती दिली जात असेल, काय काय असा विचार करत होती. आणि काय काय त्यातली काय विद्यार्थी करत होती. ही सगळी खेळणी मला मिळाली तर काय काय अशी मिळत होती. ती कोण होते ती नंतर सांगतो. पण त्यातली काही जण असा विचार करत होती, ह्या सगळ्या कारखान्याचा मालक कोण असेल. काही लोक असा विचार होत, पोरं ह्या कारखान्याचा मालक कोण होतं. म्हणजे जी जी म्हणले ना, अयो कबूतर आहे, मोर आहे, पोपट आहे, ट्रॅक्टर आहे, टायली, गरुड खेळण्यातली, ती आपण सगळी झालो, संसारात वाहून घेतलेली. ती जी म्हणत होती ह्याला कलर कसा भरत असेल, ह्याच्यात प्रेस किती दाब दिला असेल, हिट किती दिली असेल, ह्याचा विचार करणारी सगळी ती टेक्निकल कंपनीत गेली कामाला, त्याचा विचार करून. आणि जी म्हणली ना ही सगळी, ती मंत्री झाली. पण काहीच लोक अशी त्याच्यात होती विद्यार्थी, ह्या कारखान्याचा मालक कोण असेल. तसं आपल्यात विभाग केलेला आहे, ध्यानात असू द्या. काय आल्यानंतर ही पण आहे, ती पण आहे, ती पण आहे, ती पण आहे, बघण्यावरच आयुष्य संपून गेलं. काय काय यांचं संपून गेलं आयुष्य बघण्यावर. ही पण आहे, ती पण आहे, लंडन आहे, दुबई, अमेरिका आहे, सगळं सगळं फिरण्यात बोंबालं सगळं आयुष्य निघून गेलं. काही जणांनी विचार काय केला, ह्याला तयार कसं केलं जात असेल ह्याचा विचार केला. ते आपल्या संप्रदायातली लोक आली. ऐका, आणि आता सांगितलं हे सगळं, ती सांगितला विषय, ती कोण झाली, ती झाली. पण काहीच मुलं त्याच्यात अशी होती, ह्याचा मालक कोण असेल, म्हणजे या सृष्टीचा निर्माता कोण असेल ह्याचा विचार करणारी थोडीच होती. ते संत होते.
ज्यावेळी भगवंतांनी सृष्टी निर्माण केलेली त्यामध्ये 84 लक्ष जीवांची निर्मिती केली. किती? 84 लक्ष जीवांची निर्मिती केली. त्यामध्ये 83,99,999 योनी अशा आहेत ते देवाला जाणतही नाहीत, देवाला मानतही नाहीत. त्यांना पाप कळत नाही, त्यांना पुण्य कळत नाही, त्यांना सुख कळत नाही, त्यांना दुःख कळत नाही, त्यांना चांगलं कळत नाही, त्यांना वाईट कळत नाही, त्यांना काहीच कळत नाही. म्हणून भगवंताने एक योनी अशी तयार केली ती तुमची माझी मानव योनी. माणसाला सगळंच कळतंय, चांगलं कळतंय, वाईट कळतंय, पाप कळतंय, पुण्य कळतंय, सुख कळतंय, दुःख कळतंय, काय खायचं असतं ते कळतंय, काय खायचं नसतं ते कळतंय. माती खायची असते का? माती खायची असते का? तरी आपण माती कळतंय ना, कळतंय ना. का कळत असेल ह्याचा विचार केलाय का? का कळत असेल? कारण भगवंतानी सगळ्यापेक्षा आपल्याला वेगळं निर्माण केलंय. आणि कहे ज्ञान नाही याची देही घडे आणि कहे ज्ञान नाही कहे ज्ञान नाही केलंय आपल्याला आणि आपल्यात बदल काय आहे? या भगवंताने त्यांना आणि आपल्याला 4 गोष्टी समान दिल्यात. 4 गोष्टी समान दिल्यात. त्यांना हार दिलाय, आपल्याला हार दिलाय. त्यांना निद्रा दिली, आपल्याला निद्रा दिली. त्यांना भय दिले, आपल्याला भय दिले. त्यांना मैथून दिले, आपल्याला मैथून दिले. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व युनिशी समसमान. पण त्यांच्यापेक्षा एक गोष्ट अधिकची दिली म्हणजे ज्ञान. आपल्याला ज्ञान दिले, त्यांना ज्ञान दिलं नाही. कशासाठी दिले? याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. तुमच्या घोळेवाडीत बैल आहेत का? बैल आहेत का? आहेत ना. तुमच्या घोळेवाडीतल्या एखाद्या बैलाला असं वाटलं चला आज इथं अण्णांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन ठेवलं या दहिपळे परिवाराने, सुभाषदादांनी, अशोकदादांनी, आहे का? आपण मंडपात बसून कीर्तन ऐकावं. कोणाला वाटलं? बैलाला वाटलं. तर बैल इथं मंडपात येऊन कीर्तन ऐकू शकतो का? ऐकू शकतो का? अहो ऐकू शकतो का? तो घरी टीव्हीची मालिका बघत बसल पण ती हित येणार नाही का? ती जात जनावराची ध्यानात असू द्या. त्यांना माहित नाही आपण कशासाठी आलोय, कुठून आलोय, काय माहित नाही, ध्यानात असू द्या. हे ऐका, त्यांना ज्ञानच दिलं नाही. आपल्याला भगवंतानी जाणीव दिली, ध्यानात असू द्या. जाणीव ठेवलेली, आपल्याला संवेदना ठेवलेली. का आलोय, काय करायचंय, तिथलं काम उरकल्यानंतर कुठं जायचंय, ह्याला केला विचार? कधी केलाय? मालक कोण आहे आपला, ह्याला कोण विचारपूस करणार आहे का नाही, केला विचार? काहीच केला नाही. ध्यानात असू द्या, काहीच केला नाही. आपल्याला ज्ञान कशासाठी दिलाय का? ज्ञानाचा वापर करून या देहाचा आधार घेऊन आपल्याला पुढचं सगळं जन्म चुकवण्यासाठी ज्ञान दिले. सगळ्यात दुःखाचं कारण काय? जन्म दुःखाचं मूळ कारण नाही. तुम्हाला दुःख का होतं विचार केलाय कधी? एकच कारण, जन्माला आलोय म्हणजे दुःख भोगायला चालूय आपण. जन्माचे ते मूळ, जन्माचे ते मूळ, जन्माचे
ते मूळ पहिले शोधून दुःखाची कारण जन्म घेणे ध्यानात असू द्या. जन्माला येतोय दुःख भोगण्यासाठी, मग आपल्याला कुणाला न मिळणारा मानव नर दिलाय भगवंतानी. स्वर्गातले देव सुद्धा ह्याची इच्छा करतात, त्यांना सुद्धा मिळाला नाही. स्वर्गीचे अमर ते देव इच्छा करतात आम्हाला हित जन्म पाहिजे का? भजन करण्याचा अधिकार फक्त आपल्याला दिलाय देवाने ध्यानात असून या, त्यांना नाही. ऐका बघ, ज्ञान कशासाठी दिले? सगळं पुढचं जन्म चुकवण्यासाठी ज्ञान आहे. म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी येणं जाणं थांबलं पाहिजे. उपजिते नाशे नाशे पुनर्विशे, परत उगावतोय, परत जातोय, परत पुनरपी जननम पुनरपी मननम पुनरपी जननी जठरे शेनम हे संसारे बहुदुस्तारे पाविमरारे कृपया पारे पाही मुरारे. ऐका, आपला हे सगळा फेरा चुकवण्यासाठी ज्ञान दिले. अजून कशासाठी दिले? दुःखावरती विजय मिळवण्यासाठी ज्ञान दिले, मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी ज्ञान दिले, आणि अज्ञानावरती विजय मिळवण्यासाठी ज्ञान दिले. त्यांना ज्ञान दिलं नाही, आपल्याला दिलंय. आपण त्या ज्ञानाचा वापर केला का? दुःखावरती विजय मिळवला का? आपण मिळवला का? मृत्यूवरती विजय मिळवला का? आज सगळ्यात जास्त तुम्हाला भीती कशाची वाटते? बोला की राव, तुम्ही लय काम करायला लागला. सध्या मरणाचे भ्या वाटते का नाही? मरण नको वाटते का नाही? बरं, माणसाने मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे? काय मत आहे तुमचं? हा, मेलं पाहिजे ना. कारण एसटीतली अगोदरची खाली उतरल्याशिवाय नव्याला बसता येत नाही. मेलं पाहिजे इतकं फिट झालं. आता मेलं पाहिजे कोणी पहिल्यांदा? नव्यांनी का जुन्यांनी? नवी म्हणतात जुन्यांनी. एकदा फिरून जुन्यांची तोंड बघा ना. जुन्यांना विचारतो प्रामाणिकपणे, जुन्यांना मर वाटतंय का? मर वाटतंय का? मर वाटायचा विषय लांबचा. माऊलींनी सांगितलंय, मर हा बोल न साथी आणि मेलिया तरी रडती परी असते जात न गंती गैसपणे. मर नावाचा बोल सुद्धा सण होत नाही. मग ज्ञान देऊन पश्चाताप झाला का काय देवाला सांगा ना? मृत्यूचे भय घालवण्यासाठी ज्ञान दिलंय आणि भीतीचं मरणाची वाटती. भीती मरणाची कोणाला वाटती? जो विद्यार्थी वर्षभर टाचून अभ्यास करतो तो परीक्षेला भेट नाही. येऊन दे म्हणतो, येऊन दे पेपर सोडवतो, अभ्यास केलाय, भेटणार नाही. पण जी कार्ट वर्षभर बोंबलत हिंडलं ते पेपर हातात बघितलं असं करत. आता काय करतो? पुढच्या वर्षी परत. तसं ज्याने अख्खं आयुष्य आपलं परमार्थात घालवलं आणि भगवंताशी नातं निर्माण करण्यात घालवलं ना, तो एसटी स्टँडवर एसटी यायच्या आधी आपली बॅग घेऊन तयार आहे. येऊन दे. पण ज्याने अख्खं आयुष्य विषय भोगण्यात घालवलं ना, संसाराचा बोजा बैलासारखा वाढण्यात घालवलं ना, एसटी येऊन थांबली तरी बोंबात अजून एकर घ्यायचा राहिला, बोर घ्यायचं राहिलं, ईर घ्यायची राहिली, पुरीचं लग्न, अरे आली की गाडी. आपुली आपण तुम्ही बंधनात अडकलाय ना,
ह्या पोरांसाठी करताय, नातवंडांसाठी करताय, सगळ्यासाठी, बायकोसाठी, सगळ्यासाठी करताय. त्या टायमिंगला ह्यातलं कुणी वाचवा येत नाही, ध्यानात असून द्या. बैलांनी किती जरी बोजा वाढला तर त्याला खायला शेवट काय आहे? कडबाई, ध्यानात असू द्या. मला उंटाने किती माला होऊ द्या, त्याला खायला काटच आहे, ध्यानात तुझ्या शेवटी. आणि तुम्ही किती कमवा त्याच्यावर माझ्या दुसरीच मारणार आहे ती. आणि तिथं गेल्यानंतर तिला बेकार असते ती. शितनं सोडल्या सोडल्या हाणायला सुरुवात करते ती, हाणतच नेते ती. आपण ह्याची बुंदी खात असतो, इथं गेलेली बुंदी, आणि ती तिकडं मार खात असतो. अरे तुला सगळ्यापेक्षा वेगळा करून पाठवला ना, मग काय दिवा लावला? काय केलं सांग? उठ 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 उठ. मी नाही, ती म्हणते माझं नाही समज. त्यांनी तुला हात दिल तर हात हात दिलत का? हा, ती म्हणते तुम्ही सांगत राहा दिलत. मग त्याचं नाव घेऊन कधी टाळी वाजवली का? नाही, ठोका. हमारी ती तोडी ती तुम्हाला वाटत असेल आणि मग तिथं गेल्यावर मग मला ही इथलं कोण सोडवायला ह्यांच्यासाठी केले, ती काही संबंध नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी पोती निर्वाणी, इष्ट मित्र सुखाची दुःख भोगी घेतलं ज्यांच्यासाठी धडपडत आहे ना, कुणी सोडवायला नाही. आपुली आपण करावी सोडवून ध्यानात असून द्या. मग आपल्याला मृत्यूवरती विजय मिळवता आला, दुःखावरती विजय मिळवला. सुखी आहे का तुम्ही? हाय का सुखी? हाय का सुखी? मी थोबडून घेऊ का मला? हाय का सुखी? आपण सुखाची व्याख्या सांगतो, मग तुमच्या ध्यानात येईल आपण सुखी का नाही. माणसाचे 100 वर्षाचे ज्ञान आहे आपल्याला, त्यांना नाही. ती सुखीत आपल्यापेक्षा आपल्याला ज्ञान दिलंय सुख मिळवण्यासाठी. 5च आयुष्यात फक्त माणसाच्या अपेक्षा आहेत, 5च. 100 वर्षाच्या आयुष्यात जर तुमच्या घोळेवाडीत 5ही सुख एका टायमिंगला एकाला आले असेल ना, त्याने हात वर करायचा, त्याचा लगेच इथं सत्कार करणार. मोठा हर इथं मला नसला तरी चालेल, पण त्याचा सत्कार करणार. फक्त 5 सुख आहेत एका टायमिंगला एकाला मिळले असेल ना, हात वर करायचा. महाराज 5ही सुख मला मिळाल्यात. चॅलेंज आहे, चॅलेंज. पहिलं सुख माझ्याकडं भरपूर पैसा पाहिजे. पहिलं सुख वाटतंय प्रत्येकाला वाटतंय का माझ्याकडं? बोला की राव. हा सांगा की. माझ्याकडे भरपूर पैसा पाहिजे, प्रत्येकाला वाटतंय पहिलं सुख. दुसरं सुख माझं शरीर मी मरेपर्यंत निरोगी राहिलं पाहिजे, वाटतंय सगळ्याला? वाटतंय? रोग हा वाटतो का? रोगी माणसाला रोग कधीच आवडत नाही, आणि दरिद्री माणसाला दारिद्र्य कधीच आवडत नाही. रोग काय रोगी आवडे, दरिद्र्य परी भोगवीचे बळी अदृष्ट जेने. रोगी माणसाला रोग आवडत नाही, दरिद्री माणसाला दारिद्र्य आवडत नाही. आपण दरिद्री असावं का नसावं? आपण दरिद्री असावं का नसावं? आपण दरिद्री नसावं. आपलं नाव दारिद्र्य शेत असावं का नसावं?
आपण दरिद्री नाव दारिद्र्य रेषेत हुशार आहेत की लोक तुमची. ए दुसरं सुख तिसरं सुख मला प्रेम करणारी बायको मिळाली पाहिजे. वाटतंय की नाही? वाटतंय की नाही? हा चौथं सुख नुसतं प्रेम करणारी नाही गोड बोलणारी मिळाली पाहिजे. वाटतंय की नाही? वाटतंय की नाही? चार म्हणजे प्रेम करा एक गोड बोला दुसऱ्याच्या दोन नाही का इकितच दोन्ही गुण. वाटतंय का नाही? आणि पाचवं सुख माझी मुलं मी मरेपर्यंत माझ्याच ऐकण्यात पाहिजेत. वाटतंय का नाही? पाचच आहेत पाचच. हात वर करा महाराज मला मिळ्यात पाच एका टायमिंगला. काय कमावलं 100 वर्षाच्या आयुष्यात पाच सुख सुद्धा घेऊ शकलो नाही. पण काय माझ्याकडे भरपूर पैसा पाहिजे. पैसा तर अंबानीकडे पण लय नाही. त्याच्याकडे जर लय पैसा असता तर त्यांनी महिन्याला आपल्याला 350 रुपये मागितलं असतं का? म्हणजे त्याच्याकडे पण नाही पैसा. एखादा म्हणाल माझ्याकडे महाराज लय पैसा आहे तुम्हाला काय घेणं ते नाही. त्यांनी पैसा दिला पण त्याला डॉक्टरने सांगितलंय तुला लय जगायचंय ना फक्त बिना मिठाच्या वरणाचं पाणी ज्वारीची भाकरी खातर जगतील. म्हणजे पैसा दिला आणि हे काढून घेतलं. हे मजबूत दिलंय काही खाल्लं तरी पचतंय काही खाल्लं तरी पचतंय पण खायलाच पैसा नाही रोज एखाद्या बांधायला. म्हणजे हे दिलं पैसा काढून घेतला. चला पैसा भरपूर आहे हे मजबूत आहे बायकोच प्रेम करा ना. बरोबर आहे. एक गेलं तर एक येतंय पाचची संघच नाहीत. आता तुम्ही ऐकू नका. तुम्ही फक्त ही गडी ही पुरुष तुम्ही केव्हाशी भरला सगळ्यांनी हा भरून टाका. ए तुम्हाला विचारतो तुम्हाला ज्याला ज्याला संसारात 100% 99% वाल्याने हातवर करायचा नाही ज्याला 100% चांगली बायको मिळाली त्याने हातवर करा त्याचा हित सत्कार करू. नाही दुसऱ्याला म्हणला का तू वर कर त्याचं तो कुठं त्याला माहिती. ती रोज मार खात असेल तू वर कर. एकाला पण नाही एकाला पण नाही. आता काय भाषी घ्यायची का बरं ती काय टीव्ही आहे का कूलर आहे का फ्रीज आहे तेव्हा हेव खराब लागलाय म्हणून दुकानदाराकडे नेणार हेव घ्या तो सगळा द्या हा व्यवस्था. एकदा दिलेली वस्तू परत घेतली जाणार मला तिकडं. एकाला पण नाही ना एकाला पण. आता तुम्ही कमास आता त्याला प्रामाणिक आहे त्याला प्रामाणिक आहे. ऐका जिला जिला संसारात 100% चांगला नवरा मिळालाय तिने हातवर करा तिचा हित सत्कार करू. इकीला पण नाही इकीला बाबा बिळा बाबा करा की वर करा बिंदास काय त्याला लाजायचं तेव्हा. दोन त्या पण गपचूप घेते वर घेते मला मोजायच्यात. 2 2 4 4 घेतात खाली वरती कॉन्फिडन्स नाही त्यांना. 2 दुगीलाच ना 4 6 8 10 आता बरं वाटायला लागले. 6 6 ऐका 6 6 आणि गडी माना उचलून बघते त्याला माझीने केला का. आता तुम्ही 5-6 जणी हातवर केल्या 5-6 जणी तुमचं हित आहेत का आहेत ना. मग तुम्ही हातवर केला ह्यांचं काय दुखत होतं हातवर करायला. आता ती घरी गेल्या मिठवा हित नको पाहुण्याच्या दारात. हे हाय का सुख हाय का सुख सुख मिळालं म्हणजे आपण दुःखा विजय मिळवला नाही. ए दुःखावरती विजय मिळवला नाही. आपलं जगणं आतापर्यंत 8वं आयुष्य मागचं आतापर्यंत जे झालंय ते 8वं सगळं आणि भगवंताने हा अनमोल दुर्मिळ नरदेह मला दिला हे जन्म मृत्यूचा फेरा चुकवण्यासाठी. मग आपण सोडल्यानंतर देवाला आनंद होईल असं आणि माझ्या जीवनाचं कल्याण होईल असं आपल्या हाताला लागलं काय. 8वा काहीच लागलं नाही त्यांना. मग आपलं जीवन व्यर्थ गेलं का काय गेलं व्यर्थ गेलं. आणि तुम्ही ह्याच्यासाठी किती करा परिवारासाठी किती करा ह्यातलं तिथं उपयोग येत नाही. हिथं कमावलेला पैसा भारतातच वापरावा लागतो. अमेरिकेत इथल्या नोटा जळतेली बरोबर आहे आणि तिथल्या नोटा हिथं पोरं खेळाय घेतली बरोबर आहे. हिथं जी कमवाल ना ते हिथंच चालतं. मग तुम्हाला कमवायचंय कुठं तिथं जे उपयोगी ते हिथलं नाही
इथला विषय सोडून द्या, तिथं उपयोगी येईल ती ध्यानात असू द्या. मग आपल्याला माणूस म्हणून जगायला सांगितलंय आणि त्याने आपल्याकडून अपेक्षित हे काहीतरी करून दाखवलं म्हणून आपल्याला खाली पाठवले. आणि मग त्यांनी आपल्याला कामं सांगितले ती काय, काय कामं सांगितल्यात अभंगाचं पहिलं चरण. स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु स्वामी भगवंताने बाकीच्या चित्रपटांना कामं सांगितली नाहीत, आपल्याला सांगितल्यात. अरे माझा सगळं फॅक्टरी माझी आणि तुम्हाला पाठवतोय ना माणूस म्हणून पाठवले. माणूस म्हणून जगा, माणूस म्हणून वागा आणि माझं काम तुम्ही हातात घ्या. देवाचं काम करण्यासाठी पाठवलंय. या पृथ्वीवर जेवढे जीव आहेत ते सगळे माझे अंश आहेत आणि त्यांची तुम्हाला सेवा करायची. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. सगळे जीव माझेत, तुम्ही त्यांच्या अन्याय करू नका. करता का अन्याय? ध्यानात असू द्या. तुम्ही मेल्या
मेले मेले जन तुम्ही बोकाड कापले ना लगेच बोकाड त्याने बोकाड व्हायचं लगेच त्याच्या मांडी सूर्य मानव परत तुम्ही मानव बोकाडे एकदा कापल्या सुटला सुटला नाही किती कापल्या ती 100 परत बोकाड आणि बोकाड 6 महिन्यात कापा येतो त्याला लवकर मरायचं असतं का त्याने तेवढा उद्योग केलेला असतो ना मग किती वेळा एक योनी कोटी कोटी फेरा फिरायचंय ध्यानात असू द्या आणि तुम्हाला आता मजा वाटत असेल कोणी विचारणारा माझ्या मनाचा मी मालक आहे पण विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड ध्यानात असू द्या आणि तुम्ही कापताना त्याच्याकडे बघा तुम्ही ऐका आणि ती सांगतं अरे ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातलंय त्यानेच मला सुद्धा रे जन्माला घातलंय तुम्हाला जसा जग बघायचा अधिकार आहे जग जगण्याचा आनंद लुटण्याचा अधिकार आहे तसाच मला सुद्धा त्याच भगवंताने दिलाय मला नका मारू ती खाली विनंती करत असतं कळवळत असतं आपण त्याच्या नारड्यावर पाय सूर्य देऊन फिरवतो बरोबर आहे फक्त हिच्यासाठी हे नाही मागत कधीच हिच्यासाठी ऐका तुम्हाला जी एवढी मस्त ती एवढी तुम्ही का तिथं बळ करता माहिती का त्याची ताकद तुमच्या पुढं तुकडी पडती त्या बोकडाची कोंबडीची कोंबड्याची तुमची त्याची ताकद तुमच्या ताकदीपुढं कमी पडती म्हणून त्याच्या मानव तुम्ही सूर्य फिरवता तुमच्यात एवढी मस्ती असेल आणि माझं असेल ना एखादा वाघाव फिरून दाखवा की वाघाव नाही अरे त्याची गरीब आसराब आहे ना म्हणून तुम्ही घेताय ध्यानात असू पण केले कर्म झाले त्याची ती भोगा त्यामुळे तुम्ही कापा तुम्हाला कापायच्यात ना कापा पण ध्यानात असू द्या तुमच्या मानव सुद्धा तशीच सुरी फिरवणार आणि मीच असणार आहे फिरवाय सुद्धा कारण त्याला माहिती रगील कोण फिरवलं इतक्या काचकी मीच फिरवणार आहे काय सांगितलं काय स्वामी काज पहिली सांगितली गुरुची भक्ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु ध्यानात असू द्या तुम्ही आता 2 वर्ग शिकून द्या गुरुशिवाय शिकलाय का गुरुची सेवा करायची तुम्ही शेती करत असाल कोणतरी गुरु भेटला त्याची जेव्हा शेती केली बरोबर आहे का बरोबर आहे काय का मग जीवनात गुरु आपल्याला चांगला मिळलाय त्याची सेवा करायची ज्ञानोबरायांनी 9000 वाव्या दिल्या 9000 वाव्या श्रेय कुणाला दिलं गुरुला किंबहुना माझे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले आणि ते माझे जे उरले दास आहे मी दास माझ्या गुरुनी सगळं केलंय ही गुरु पाहिजे असा मुक्ताबाईंनी आहे का मुक्ताबाईंनी काय केलंय 1400 वर्षाच्या चांगदेवाला भगवंत काळा नव्हता ध्यानात असू द्या गुरु झाल्या गुरु आणि शिष्य असा तयार केला 1400 वर्षाचा चांगदेव कोरा राहिला होता पण मुक्ताबाई गुरु झाल्या खेचर साठी विसोबासाठी गुरु झाले त्याच्या आणि त्याच खेचरांनी नामदेवरांना शिकवलं कसं जे भेटे भूत ते माझे भगवंत हा गुरु पण गुरु चांगला पाहिजे नाही तर तुम्हाला तसला नाही न मानावे तैसे गुरुचे वचन जेने नारायण अंतरते आसुरांचा राजा बळी ताकद वाढली देव सुद्धा घाबरायला लागले आसुरांचं राज्य वाढलं आपण करायचं कसं काय सगळी 33 कोटी मिळून भगवंत गाठला विष्णूला आणि त्याला सांगितलं बेकारी वैले संपव
बळीला सगळे मानायला लागल्यात. त्यो आसुरांचा राजा म्हणजे देवांचा राजा व्हायला लागलाय. काहीतरी गंमत कर. भगवंत म्हणला थांबा मी करतो. झाला वामन, बट्टू अवतार घेतला आणि आला बळीच्या यज्ञात. असं गोंडस रूप दिसत होतं. गोंडस रूप आला आणि असा उभा राहिला. बळीराजाला वाटलं कोणतरी मला मागायला आलाय. आणि बळीचा नियम होता माघारी निर्मुख कुणी जात नव्हतं, खाली हाताने कुणी जात नव्हतं. पण त्या बळीचा गुरु होता शुक्राचार्य. ती खतरनाक काम होते त्याचं. ती सगळी राक्षस तयार करत होतं. देवाचा त्याचा 36 आकडा. आणि त्या बळीला वाटलं ह्याला काहीतरी दिलं पाहिजे, बामणाला कसा मोकळा पाठवायचा. नाही ती तिकडचं चाललंय. हा ती सगळी त्यांच्याकडे बघायला आली काकाकडे. म्हणजे काका म्हणा ह्यो का माझ्याजवळ मुळावा आलाय. ही काका चांगले, त्यांचं लय अभ्यास आहे आणि सात्विक आहेत काका. ते ऐका, शुक्राचार्याने उच्चारलं ना का ही माझ्या शिष्याला संपवाय आलाय. हे देव आहे, देव आहे. आणि बळे म्हणला ए काका काय मागायचंय ती माग. तसंच म्हणलं असं म्हणून चालायचं आपण. आता तुम्ही तिथे हजर होता का, मी हजर होतो म्हणायचं काका काय मागायचं ते. नको मला काय नको. अरे मी राजा आहे, राजा आहे मी, माग ना मला काय मागायचंय ती. त्यांनी सांगितलं माझं एकच काम करा, मला कुठं तपचर्याला जागा नाही, मला फक्त थोडीशी जागा द्या, 3च पावलाची जागा द्या. अरे एवढं सार माग की चांगलं काहीतरी. ती ह्याच्या नको नादी लागू. शुक्राचार्य बैला म्हणून अरे हे देव आहे ह्याच्या नाग. त्यांनी सांगितलं अरे देव आहे, तुझी परीक्षा घ्यायला बेकारी नाही किंवा बट्टू नाही, तुझी परीक्षा. ते म्हणला गुरु न मानावे तसे गुरुचे वचन. ऐका, देवाला ना माझी परीक्षा बघायला ह्याच्यापेक्षा काय अजून पुण्य पाहिजे. देवाला माझ्या दारात उभा राहावं लागतंय. दिली म्हणला संकल्प सोड. झारीत पाणी घेतलं, सोडाय गेलं. शुक्राचार्याला वाटलं वाचलं पाहिजे हे आपलं शिष्य. म्हणून ती झारीच्या तोंडाला जाऊन बसलं आणि पाणीची आहे नाही खाली. ते असं करते पाणी काय नाही. ती काय म्हणला बट वामन काय म्हणले ऐका, अरे त्याच्यात काहीतरी घाण आले असं. त्याला दराबाची काळी दिली, टोच म्हणते बघ. आणि त्याने ही केलं, टोचली. आड आला मनोनिया फोडीला डोळा, बरीने आंधळा शुक्र केला. आड आला मनोनिया फोडीला डोळा. असला गुरु नाही पाहिजे. गुरु कसा पाहिजे, आपलं आणि भगवंताची भेट घालून देणारा गुरु पाहिजे. त्या गुरुची सेवा करायची. दुसरी सेवा सांगितली पितृवचन. पितृवचन सांगितले, पित्याची सेवा, पिताची वडिलांची सेवा करायला सांगितली. वडिलांची का सांगितले असेल एका तराजू मध्ये एका तागड्यात देवाला टाका, देवाला, आणि एका तागड्यात आई बापाला टाका आणि वजन करून बघा, दोन्हीचं तागड समान भरणार. एवढी आई बापाची ताकद आहे, एवढी आई बापाची ताकद आहे. आता इमारत दिसते तुम्हाला, इमारत दिसते का माझ्या उजव्या बाजूला? हा दिसते का? मग का काम करताय माझा राहून? नाही तर दावा आणून द्या, मी फाशी तरी घेतोय तुमच्या पुढे. नको केलं ना. ही इमारत बघते एवढंच म्हणलं तुम्हाला. लय टेन्शन यायची काय कारण आहे का? दिसते का? दिसते. तुम्हाला इमारत अख्खी दिसते पण इमारतीचा पाया दिसतोय का? तसंच आहे, ध्यानात असू द्या. अख्खी इमारत दिसते पण जी इमारतच्या पाया उभी आहे ना त्या पायाकडे कुणी बघत नाही. ध्यानात असू द्या. तसं ही इमारत आहे. आपली जशी परिस्थिती असेल तशी इमारत आहे. पण इमारत दिसण्यासाठी खाली पायामध्ये आपल्या आई वडिलांनी गाडून घेतले. ध्यानात असू द्या. म्हणून आई वडील श्रेष्ठ आहेत. आई वडील श्रेष्ठ आहेत. तुम्हाला सगळ्यालाच पंढरपूरला जाणं होत नसेल जाणं.
अहो जाता येत नसेल सगळ्यालाच. नाही ना, नाही येणार. मला माहिती नाही. 70ची झाल्यात अजून इथं दाखवील मी. अजून गेली नाही तिथं. काय करत होती इथं कोणाच टोक त्याची त्यालाच माहिती. 70ची दाखवील लगेच. फक्त भांडणाचा पाया वाढेल म्हणून दाखव. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाने आपल्यासाठी सांसारिक जीवनासाठी लय सोपा परमार्थ केला. काय केलाय का? काय केला? तुम्हाला नाही ना तर माझ्याकडं पंढरपूरला येणं होत नाही ना. तुला प्रपंचच करायचा आहे ना, तुला शेतीच करायची ना, नको माझ्याकडे येऊ. तू तुझी तिथंच नीटकी शेती कर. काय कुठं आले ते लोक मला गणित करा. जी तुमच्या डोक्यात आहे ती माझ्या नाही. कारण बाळासाहेब म्हणतात मला शिवी माहिती सुद्धा नाही. तू तिथं शेती नीटकी करत बस. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाने तुला माझं दर्शन घ्यायचंय ना. माझं दर्शन घ्यायचंय ना तुला. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये एक पांडुरंग दिला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक रुक्मिणी दिली. त्या प्रत्येकाच्या घरातला पांडुरंग म्हणजे त्या घरातला बाप आणि त्या प्रत्येकाच्या घरातली रुक्मिणी म्हणजे त्या घरातली आई. या दोघांची सेवा करा, झाला परमार्थ. काय लागतंय हो? तुम्ही म्हणता ना बापाव धावून जाता ना, काय काय अवलादे जात्यात. तू माझ्यासाठी काय केलं? तू माझ्यासाठी काय केलं? धावून जाता ना. नालायक अवलादी हित आत्ता दाखविला, आत्ता ध्यानात असो. पण कुटाणा वाढेल ह्यांच्या माग, दैपळ यांच्या माग कुटाणा वाढवेल त्याला. अरे आपला बाप आहे का? आपला बाप एकटा लाटला, एकटा. कुणा संग? परिस्थिती संग, दारिद्र्य संग, गरिबी संग, ऊन वारा पाऊस एकटा लढला. एकाएकी केला मिराशीचा धनी कडे वागुनी भार खांदे. आहे का? एकटा लढला रे राजांनो. आज तो थकलाय, ध्यानात असू द्या. आज आपण तरुण आहे, काल वाघ होता आपला बाप. आज तो थकलाय. आणि म्हातारपण कुणाच्या वाट्याला येऊ नये. पण निसर्गाचा नियम आहे, ते आल्याशिवाय राहत नाही. ध्यानात असू द्या. मग एकच सांगतोय, आपल्या घरात आपले आई वडील थकलेले आहेत ना. वडील वाट्यावर बसल्यात वडील थकलेले. त्यांचा हात थरथर कापतात. असं हातात तांब्या दिला तरी असा पडतोय. चहा असा सांडतोय अंगाव. सांडला चहा तर त्यांच्यावर चिडू नका, वरडू नका, रागू नका. कारण आपलं बालपण त्यांनी सहन केलंय. आता त्यांची म्हातारपण सहन करण्याची जबाबदारी आपली. ध्यानात असू द्या. हेची विष्णूची महापूजा. ऐका, वाट्यावर बसलेत आपले आजोबा, वडील थकलेले आणि त्यांनी हाक मारली ना इकडे म्हणून पुढे निघून जाऊ नका. निस्वार्थी. आपल्या बापाने आहे का? आपल्या बापाने तू उपाशी राहिले,
तो उपाशी झोपलाय, पण आपल्याला बिना भाकरीचं लेकरांना कधी त्याने झोपून दिलं नाही. त्याने फाटकी कपडे घातली, आपल्याला कधी त्याने उघडं फिरून दिलं नाही. ते वानवाने फिरला, आपल्याला बिना चप्पल पायाचं त्याने फिरून दिलं नाही. हो बापच एवढं करू शकतो, ध्यानात असून द्या. बाप ज्याचा जिवंत आहे ना, ऐका, आज तो थकलाय पण प्रेम तेवढंच करतोय, ध्यानात असू द्या. किती पहिलं करत होता तेवढं. गोष्ट बापाची सांगताना, अरे तुझ्या येऊल्या मुखात भरविला कान घात, तुझ्या येऊल्या मुखात भरविला कान घात, त्याच्या पराव कष्टान आज सोबत सुखात त्याने बघितलं सपन, त्याने बघितलं सपन, पालाऊसाचा काढताना उरी हुंद कदट दोया. गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. ए बाप तुम्ही सामान्य समजू नका हो, सामान्य समजू नका. उरामधी माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हसू जरी कना वाकला. घडीवर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उंगाया बापर, उंगाया बाप. तुम्ही म्हणता ना, तुम्ही म्हणता ना माझ्या बापाला काय माझ्यासाठी केलं. ऐका नालायकानो, जे बापावर धावून जातात ना, ऐका काय केलंय आपल्या बापाने. आयुष्यभर तो आपला बाप म्हणता ना काय केलं. आयुष्यभर तो नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या संग ढेकळ उचली तर राहिला. ऐकायचे ना काय केलंय आपल्या बापाने, काय केलंय आपल्या बापाने. ऐका, नांगराच्या संग ढेकळ उचली तर राहिला. दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. तळहाताचा पाळणा करून संसार पेलविला, संसार पेलविला. उन्हावर पावसात कधी नाही थकला. उन्हावर पावसात कधी नाही थकला. हवा मला बापानी वाटला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. काया शरीरात घाम चिरवीत राहिला. काया शरीरात घाम चिरवीत राहिला. नेहमी पोटावरती हात फिरवीत राहिला. फाटलेल्या चपलीला घाली. आपला बाप आहे ना, ते वानवानी फिरलाय. आपल्याला बिना चप्पलचं त्यांनी चालून दिलं नाही. फाटलेल्या चपलीला घाली. सुतळी बांधनिया, सुतळी बांधनिया. भुकेचा मान त्याचा कधी नाही फुटला. भुकेचा मान त्याचा कधी नाही फुटला. तवा मला बापानी वाटला. तवा मला म्हणून तुम्हाला सांगतो, ज्याचा बाप जिवंत आहे ना, ज्याचा बाप जिवंत आहे ना, भाग्यवान आहात. त्याला आत्ता मिठी मारून घ्या, आत्ता.
आणि ज्याची आई जिवंत आहे ना, खरंच भाग्यवान आहे. तिच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून झोपा आत्ता, कारण आयुष्यामध्ये सगळं मिळेल. तुम्ही सगळं कमवू शकता, पण एकदा बाप निघून गेला ना, आयुष्यात ती मिठी परत कमवू शकत नाही. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. विसरू नका आई बाबाला, विसरू नका आई बाबाला, विसरूला जाणे का. अरे किती तुझ्या फिरात, किती तुझ्या फिरात. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही राजांना सगळं मिळेल तुम्हाला सगळं, पण एकदा आई आणि बाप ही पात्र दोन निघून गेली ना, सगळा समाज तुमच्या पाहिजे फक्त स्वार्थासाठी येणार आहे. ध्यानात असू द्या. सगळ्यांना हात जोडून विनंती, आई बापाची सेवा करा. आणि सगळ्या सुनांना सांगतो, सगळ्या सुनांना, तुम्ही आता कुणाची तरी सुन आहे ना, तुम्ही कुणाची तरी सुन आहे ना, तर लय दिवसासाठी नाही, लय दिवसासाठी नाही, फक्त 25 वर्षासाठी तुम्ही कुणाची तरी सुन आहे. ध्यानात असू द्या. 25 वर्षानंतर तुम्ही सुद्धा कुणाची तरी सासू होणार आहे. त्यामुळे आता बैल ताब्यात आहे म्हणून लय हुरळून जाऊ नका. उठ म्हणला की उठतोय, बस म्हणला की बसतोय, आणि बैलांना पण सांगतोय. म्हणजे तुम्हाला ना गोळेवाडीतल्या बायको लय प्रेम करा, लय प्रेम करा बायको, पण बायकोवरती प्रेम करत असताना आईच्या डोळ्यातनं पाणी येणार नाही ह्याची काळजी घ्या. देवाच्या बापाची ताकद नाही तुमचं वाईट करायची. देवाच्या बापाची काय सांगितलं? पितृवचन, आई वडिलांची सेवा सांगितली, परत सांगितली पतीची सेवा. आता गप झाले सगळे, ह्यांना आनंद वाटला. बरं झालं, बरं झालं, बरं झालं. सेवा करायची पतीची. हे सगळा आमचा गट सकाळी घरातून बाहेर पडतो. कुणासाठी बाहेर पडतो? बोला की. बायका पोरांसाठी बाहेर पडतो ना. बरं, ह्याला बाहेर इतकं टेन्शन असतं, लय टेन्शन. फी भरायची पोरीची, कर्ज फेडायचं शेतीवलं, गुरं सांभाळायच्या, दूध वाढलं पाहिजे, पैसा आला पाहिजे, मुलाचं फी शिक्षणाची, लग्न करायचंय माझ्या ताईचं, खत गोळा करायच्या, बी बियाणं उपलब्ध करायचं. थोडं टेन्शन आहे, थोडं टेन्शन आहे आपल्याला. आणि बाहेर भेटणारा प्रत्येक व्यक्ती ह्यांना टेन्शन देणारा भेटतो ह्यांना. त्यामुळे ह्यांना असं वाटत असतं मी कधी एकदा घरी जातो हे टेन्शन घालवण्यासाठी, आणि कधी एकदा माझ्या बायकोचं तोंड बघतोय, असं ह्यांना असंच वाटतं ना. कारण मनापासून प्रेम ह्यांच्यावर तुमच्या नवऱ्यावर तुम्हीच करणार आहे, त्याच्यावर कोण बाहेरचं प्रेम करत नाही. त्याला असं वाटतं नको रे, ही कधी संध्याकाळ होती आणि कधी मी घरी जाऊन माझ्या बायकोचं तोंड बघतोय, असं ह्यांना वाटत असतं. मग घरी यायच्या टायमिंगला तुमचं तोंड कसं पाहिजे? हा, फ्रेश पाहिजे ना. तुम्ही दिवसभर फ्रेश असता, दिवसभर सगळे टीव्हीची मालिका बघता, आईला फोन करता, बहिणीला करता, मैत्रिणीला करता, आणि यायचा टायमिंग झाला की बाबा 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 तोंड 12 वाजल्या कोणतरी म्हणलं. ऐका ना. आणि ही 10 मिनिटं येऊन घरात दार वाजवते. अगं दार उघड, दार उघड, दार उघड, दार. तुम्ही टीव्हीची मालक बघत, टीव्हीची मालिका, आणि म्हणते अगं पाणी दे, पाणी दे, पाणी दे. पाणी तर देतात ना, उलट त्याच्या अंगावर जाता. दम आहे का नाही माणसाला? का घरात तेवढीच काम आहेत, माणूस अंगावर. उद्यापासून ध्यानात ठेवा, पतीची सेवा सांगितली, विष्णूची महापूजा आहे. ह्यो यायचा टायमिंग झाला संध्याकाळी, यायचा टायमिंग झाला की काय घ्यायचं आहे का? पाणी घ्यायचं तांब्या भरून, मोठा तांब्या, साबण घ्यायचा, हमाम लायबॉय काय मिळेल ती तुमचा आवडीचा, तोंड धुवायचं, परत तोंड साबण लावून धुवायचं, मेकअप करायचा, पावडर बिवडर लावायचं, सगळं मस्त तोंड. आणि ह्यो यायच्या टायमिंगला चांगली साडी घालून, येणी फिनी करून, गाजरा लावून, मस्तपैकी डोक्यावर पदर घेऊन, पाण्याचा तांब्या घेऊन दारात थांबायचं. दारात यायच्या टायमिंगला कसं वाटतं? पोरं तर हसायला लागली.
अशीच अपेक्षा आहे का नाही? दारात थांबायचं. अरे पती हा कोण आहे? परमेश्वरांनो, परमेश्वर आहे ना. हा पती हा परमेश्वर आहे. आनंद वाटला पाहिजे त्याला. हातात पाण्याचा तांब्या घेऊन मेकअप करून उभा राहायचे. आणि ह्यांनी संध्याकाळी मेकअप करून बसण्यासाठी आपण पण नीटनीटकं शोधित घरी आलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला धरून आणायचे. हे घर घरी. आणि दारुडे लय प्रामाणिक असते. प्रामाणिकपणे सांगा, आमच्या मालिकेत बाळासाहेब दारुडे बरोबर आहे. पण सगळ्यात तुम्हाला गरीब कोण वाटतं? इतकी प्रेम करतात. माझ्या एवढं गरीब मालिकेत आहे का कोण? आहे का नाही? दारुडे लय प्रामाणिक असते. काही एक जण लय दारू पित होता आणि त्याची बायको म्हणजे अहो दारू नका पिऊ, आयुष्याचं वाटोळ होईल. लेकरं आपली लग्नाला द्यायला घ्यायला आले, ती दारू पिऊ नका अमकं तमकं. त्याला बरं वाटलं. म्हणलं चुकतंय आपलं. त्यांनी शपथ घेतली, बास तुझ्या डोक्यावर हात ठेवला तिच्या. म्हणला बास उद्यापासून दारू पिणार नाही. आज शेवट. शपथ खाल्ली. पण दुसऱ्या दिवशी रामभाव भेटला आणि पाजली आणि लय झाली त्याला. पण त्याच्या ध्यानात आलं चुकलोय आपण बायकोची शपथ खाल्ली होती दारू पिणार नाही. आणि आज आपल्याला तर चालताही नाही, सूट सुद्धा नाही. पण एक करायचं काम, गेल्या गेल्या बायकोच्या पाया पडायचं, सांगायचं मला लय दारू झाली आज, मला माफ कर. आपली बायको माफ करेल. त्याने ठरवलं. आलं बेलकंड तसंच घरी आल्या पाया पडलं डायरेक्ट. म्हणला मला माफ कर, मला लय दारू झाली, मला सुधारा नकायचं. ती म्हणली तुला लय दारू झाली माझ्या पक्क ध्यानात आले, कारण ही घर तुझं नाही, तुझं पुढे अजून तुझी आधी पाया. पहिली गोष्ट, कसा पाण्याचा तांब्या घेऊन धावणार उद्यापासून? हातात पाण्याचा तांब्या. दुसरी गोष्ट, तुम्ही तुझ्या नवऱ्यावर कधी संशय घेऊ नका. घेता का? घेतात का? घेतात का? तुम्ही तुमच्या नवऱ्यावर कधीच संशय घेऊ नका, कारण तुमच्या नवऱ्याकडं तुमच्याशिवाय गावातलं कुत्र सुद्धा बघत नाही. तरी रातच्या 12ला आणि 1ला उठवून बिचारा झोपेत असताना त्याचं झोपेतच मोबाईलवर असा अंगठ घेऊन त्याचा मोबाईल चेक करत असताल. जगल ही जगल. चेक करू नका, कारण ही तुमच्या पुढचं आहे. ती घरी यायच्या अगोदर 15 मिनिटं बाहेरच थांबतं, सगळं डिलीट करतं, मग घरी येतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे का काका? बरोबर आहे का? हाय हाय अजून ह्यांचं सांगताय? हे ह्या तुमचं सांगताय, त्यांचं नाही. मला वाटलं काकी अजून झोपेत. पतीची सेवा सांगितले. थोडं पुढे गेलं चालेल, थोडं लय नाही. हा आणि तुम्हाला पण सांगतोय, आपली पत्नी आपलं अर्धांग आहे, ती गुलाम नाही आपली. तिने सगळं सोडलंय, सगळं. आई बाप, घरदार, मित्र मैत्रिणी. बिचारीला पहिली ते 5वी पर्यंत असलेली मैत्रीण 10वीला नसती. ध्यानात असू द्या. जी 10वीला मैत्रीण आहे ती कॉलेजमध्ये नसती. जी कॉलेजला मिळाली ती नांदा आल्यानंतर नसती. सगळा बदल करते बिचारीने आपल्यासाठी. ती
पतिव्रते जैसा भतार प्रमाण आम्हा नारायण परी सर्व भावे लोब्या आवडे धन आम्हा नारायण देव म्हणतात त्या बिचारे तुम्हाला देव. त्यामुळं ध्यानात असू द्या, तिला कधी आईवरनं शिवी देऊ नका. देता का? देता का आईवरनं शिवी? नाही कोण आहे रे? हा अजून नाही, अजून नाही झालं. संपला तुमचा विषय आणि आता थोड्यासाठी करताय तरी कशाला? ऐका, तुम्ही जर तुमच्या पत्नीला आईवरनं शिवी दिले ना, तुमच्या बायकोला तुम्ही आईवरनं शिवी दिले ना, तर तिची आई तिच्यापासून लय लांब आहे, 100, 150, 200 किलोमीटर. पण आपली रोज तिच्याच ताब्यात आहे, ध्यानात असून. असा कार्यक्रम लावल ना, कळणार सुद्धा नाही तुम्हाला. म्हण भया हा तेव्हा दिवसभर चांगले होता, आता का पांढरं डोळे केलं? आपली जागा वाटतंय ना, आपली जागा वाटतंय ना चांगली, मग तिच्या पण आईला सन्मान द्या, ध्यानात असू द्या. ऐका, दुसरी गोष्ट, तुम्ही ह्यांच्यावर बंधनं घालू नका. तुम्ही बाहेर चाललाय, नीटनीटकं जा, सांभाळून जा, पाकिट नीट सांभाळून ठेवा. तुम्ही विसर भोळे आहात, इकडे तिकडे भाड्या भाड्या बघू नका. आता आपल्याला काका इतक्या दिवसाची इकडे तिकडे बघायची सवय लागली, जाणार आहे का लगेच? नाही काका म्हणते माझ्याच काका येतोय सारखा. काका आपल्याला दिलदार माणूस वाटला, काकाच आपला. ऐका, पतीची पाणी घ्या, प्या हो, प्या पाणी. मला एकट्याला मी तरी मरतोय का आता पाणी घेऊन? घ्या पाणी, घ्या पाणी, घ्या. या आमच्या माणसाला तर द्या पाणी. ऐका, हीच विष्णूची महापूजा. बाकीचं काय, माणूस म्हणून जन्माला आलोय, माणसासारखं वागायचंय. आणि त्याला जे आवडल लोकांचं मरून द्या, आपल्या स्वतःला आणि त्याला आवडल तेच काम करायचं. हेच विष्णूची महापूजा. अभंगाचं दुसरं चरण. विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, Bye.
विठोबा रे कुमार हा विठोबा रे कुमार ए ऐका आलं ज्ञानात माणसासारखं जन्माला आलोय आणि माणसासारखंच मरायचंय आपल्याला. ऐ जनावरासारखं मरायचं नाही, नाहीतर मग परत एक योनी मारा तिकडं. मी सांगतो ते ना ते सगळं परत गाठ पडेल ह्याची गॅरंटी नाही आपली. मी रोज रस्त्यावर कधी धडकून मरेल आणि कधी पेपरला येईल ती तुम्हाला पण सांगता येणार. म्हणून आजच बोलून घेतो तुमच्यावर काय बोलायचं. त्याचबरोबर आयुष्यात खोटं कधीच बोलायचं नाही, कधीच. सत्य बोले मुके खोटं कधीच बोलायचं नाही. आता सगळ्यात जास्त आपल्याला खोटं कुणावर बोलावं लागतं? बायकोवर बोलावं लागतं. खोटं बोलणे इतकं पाप कुठलंच नाही. असत्य वचन होता सर्व जोडी. ऐका, आपण सहज म्हणू शकतो एखाद्याचं चांगलं होत असेल, एखाद्याचं लग्न जुळत असेल तर तेवढ्या पुरतं खोटं बोललं तर जमत असेल, अजिबात नाही. प्रामाणिक ही तुकोबरांनी वेदाला सुद्धा पुराणाला सुद्धा आरसा दाखवलाय. असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार जाईल पत्रा, याची संदेह नाही, साक्ष आहे काही संगत होते. ऐका, युद्ध चालू झालं. युद्ध कोणाचं? कौरव पांडव युद्ध चालू झालं आणि त्याच्यात द्रोणाचार्याला इतकी शक्ती होती, ताकद होती. जोपर्यंत द्रोणाचार्यांच्या हातात शस्त्र आहे तोपर्यंत देव सुद्धा त्यांचा पराभव करू शकत नव्हता. देव इतकी ताकद होती द्रोणाचार्यांची. देवाने विचार केला, हे म्हातारा जोपर्यंत शस्त्र हातात खाली ठेवत नाही ना तोपर्यंत आपण युद्ध जिंकू शकत नाही. आणि ह्यांनी शस्त्र खाली ठेवलं पाहिजे, ह्याच्यासाठी करायचं काय? त्यांनी युक्ती चालवली. युक्ती. भीमाला बोलून घेतलं. भीमा, काय एक काम करायचं, ही जोपर्यंत म्हातारड ही हातातनं शस्त्र खाली ठेवत नाही ना तोपर्यंत आपण जिंकू शकत नाही. तुला युद्ध जिंकायचंय का हरायचंय? आता म्हणजे एवढा कुठं ना कशासाठी केलाय म्हणला आपण? जिंकायसाठीच. एक काम करायचं, कौरवांच्या ताब्यात एक अश्वत्थामा नावाचा हत्ती, त्याला मारायचा आणि नुसतं कार्यकर्त्यांना बोंबलायला लावायचं, अश्वत्थामा मिळाला, अश्वत्थामा मिळाला, अश्वत्थामा मिळाला. हे अश्वत्थामा का? तर द्रोणाचार्यांच्या मुलाचं नाव सुद्धा अश्वत्थामा होता. आता तुम्ही म्हणता द्रोणाचार्य ब्राह्मण होते तरी सुद्धा कौरवांच्या पक्षात का? धर्माच्या बाजूने पांडव होते, अधर्माच्या बाजूने कौरव होते. मग द्रोणाचार्य इतके मजबूत ब्राह्मण होते, ते या अधर्माच्या बाजूने का? त्याचं एक कारण सांगतो, म्हणजे तीच आहे महत्वाचं. त्यांचा पोरगा तो कौरवांच्या बाजूने होता आणि त्याला सांगितलं, अरे पांडव धर्माच्या बाजूने येते, हे अधर्माच्या बाजूने येते, तू कशाला तिथं थांबतोय? नाही म्हणला. ती कशी असू द्या, द्रोणाचार्य या दुर्योधनाने मला इंद्रप्रस्थाचं राज्य दिलंय, मला दूध प्यायला मिळत नव्हतं, मी त्याचं कसं उपकार फेडू? मी गद्दारी करणार नाही, मी कौरवांच्याच बाजूने लढणार. आणि पोरगा तिकडं होता, जर ही इकडं आला असतं तर पहिल्यांदा ह्यांना बाण कुणावर धरावा लागला असता? कुणाव? पोराव. मग पोरगा तिकडं होतं म्हणून ही म्हातारं तिकडं होतं. अशी बरीच बाप आहेत इथं सुद्धा. आपलं कार्ट नालाय काही माहिती आहे तरी सुद्धा तू म्हणशील तसं होय का तुझी ह्यानी सगळं. पण ध्यानात असू द्या, त्याची 100 मिली जळून धृतराष्ट्राची. तुम्ही धृतराष्ट्र हो नका. ऐका, भीमाला सांगितलं, भीमा तू फक्त हत्ती मारायचा आणि सगळ्या कार्यकर्त्याला सांगायचं. आणि तेव्हा काय मोबाईल बिबाईल नव्हतं लगेच 2 मिनिटात बातमी कळायला.
दिवसभर युद्ध झाल्यावर कितीतरी किलोमीटर मध्ये ते युद्ध पांगलेलं होतं. संध्याकाळी युद्ध थांबल्यावर कळायचं कौरवाच्या बाजूचं कोण मुलातलं, पांडवाच्या बाजूचा कोण मेला, हे संध्याकाळी कळायचं. त्यावर गर्दीत कोणाला आता आपला तर मेळ लागतो का? त्यांनी सांगितलं फक्त हत्ती मार. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं ही जी बोंब ठोकायची ती बोंब त्या म्हातारीच्या कानावर गेली पाहिजे. आणि भीमानी काय केलं, या गदीच्या ठोक्यात अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला. आणि जे कार्यकर्ते जे बोंबलाय सुरुवात केली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आता अश्वत्थामा मेला तुम्ही बघितलं नाही म्हणते एवढ्या आराडत्यात म्हणजे मोठा कोणतरी मेल्याशिवाय एवढे बोंबाल तिथे होईतावा. मोठा पक्षाचा अध्यक्ष बिध्यक्ष पटवलाय बोंबाल तिथे. तू म्हणतात बाबा अशी खोद येत म्हाताऱ्यापाशी अश्वत्थामा मेला. म्हाताऱ्याला तर चक्कर झाली, काहीच करा त्याला. होय मेला म्हणते ना बाबा, तिकडं बोंबा बोंब चालली सगळी खालच्या आळीला. कुत्र्यासारखं का माही खालचं बोकलं ना वरचं तिकडे भोकायचं. तू काय बघते ती बोंबालते तशी सुरुवात. आणि म्हाताऱ्याला ती चक्कर आणि काहीच कळणार. अरे खरं सांगा नका, खरं सांगा नका, खरं सांगा. म्हणतात मन मेला तर ती म्हणला ह्याच्यात सगळी खोटं बोलणार, ह्याच्यात खरं बोलणारा एकच आहे धर्मराजा. आणि धर्मराजा आयुष्यात कधी खोटं बोलला नव्हता आणि खोटं बोलत नव्हता, खरं बोलत होता, धर्माने वागत होता. म्हणून त्याचा रथ जमिनीपासून उचलून चालत होता फुटवर. तो खोटाच आयुष्यात बोलला नव्हता, म्हणून तर नाव धर्म आहे. युधिष्ठिर आहे पण धर्माच्या बाजूने, त्याला धर्मानेच वागायचं होतं म्हणून धर्म म्हणतात त्याला, आहे का? आणि म्हातारीचा विश्वास फक्त धर्मावर. म्हातारा म्हटलं माझा धर्मराजा कधीच खोटं बोलणार नाही, आपण धर्माला विचारायला जाऊ. आणि म्हातारी तिकडून चालत निघाली. देव तर म्हणलं आता फात्याचं नव्हतं झालं, जी नको ती म्हातारा इकडे यायला लागलंय. आणि हो आपला बाबा सत्यवादी लगेच म्हणला नाही 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 नाही. त्याने लगेच धर्म्या इकडे. तो म्हणला युद्ध जिंकायचंय का हारायचंय? आला का मग जिंकायसाठी एवढा कुठं केलाय का? जिंकायचंय ना, एक काम कर, ती म्हातारा येतं इकडं, ती तुला विचारल अश्वत्थामा मेलाय का काय, तू काय सांगशील? आता तू कसा म्हणून मग चिरंजीव तो कसा? तू जर असा म्हणला भीम्या मेला, अर्ज्या मेला, तुझा पिताना झाला, वाटोळच सगळं. आता बघ अश्वत्थामा मेला म्हण नाही बाबा म्हणला, हरलं तरी चालेल, मी नाही खोटं बोलणार, माझं ऐकावं लागेल. मरायचंय का, हरायचंय का, जिंकायचं? एक काम आपण ते चिरंजीव आहे ना. अरे तसं नाही, त्यांच्यात एक अश्वत्थामा नावाचा हत्ती होता, ते भीमाने मारलाय. तिकडे त्याला बातमी पोचली, तो म्हणलाय का तुला पोरगा मेलाय का हत्ती मेलाय? त्याला एवढंच म्हणायचं अश्वत्थामा होता, नरोवा कुंजरोवा, मला माहित नाही कोण मेलाय, पण अश्वत्थामा होता. ते म्हातारा कार्यकर्त्या सांगितलं याचं अर्ध वाक्य बोलला नरोवा, बोंबलायचं नाही, फटाकडे वाजवलं. मी आल्यापासून लावलं होतं काय करून द्यायचं नाही कोणाची कोणाला, कळून द्यायचं नाही. आणि आलं धर्मा, माझा कुणा विश्वास नाही, तुझ्या विश्वास आहे फक्त. माझ्या कानावर येते का इकुलतं एक नवसाने झालं होतं, लय दवाखाना केलं. खरं सांग अश्वत्थामा मेलाय? ती म्हणला अश्वत्थामा हाता नरवा म्हणत जी गुलालची उदाळला पोरांनी आणि टरक भरून फटाकडा आणलं होतं, जी माळाची लावल्या धाड 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 खालीच बसलं, शस्त्रच खाली ठेवलं. पुढचा कार्यक्रम तुम्हाला सांगत बसत नाही, तिथंच संपावला. ऐका, धर्मराजा खोटा बोलला होता, खोटा बोलला होता, अर्धच खोटं बोलला होता. ती पण कोणी सांगितलं होतं? देवानी सांगितलं होतं खोटं बोलाय. अर्धच खोटं बोलला तरी अंगठा तुटून पडला. वदविले मुके नारायणी धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला, ध्यानात असून द्या. अर्ध खोट देवाने बोलायला सांगितलं, अर्धा अंगठा गेला निघून. आपलं तर काय काय राहील, काय काय करून इंचाव खोटं बोलतोय, इंचाव बायकोच्या डोळ्यात माती टाकतोय.
बँकीच्या टाकतोय, ईडीच्या टाकतोय, शहाणीच्या टाकतोय. ए ऐका, सत्य बोले मुके, विष्णूची महापूजा सांगितली. सत्य बोले मुके, दुःख मी अनेकांच्या दुःखे. चिखली रुतली गाय, धडबाकड नफाय, ते चगलाने होय काला बोला. दुसऱ्याचं दुःख बघून आपलं अंतकरी विवळलं पाहिजे, ध्यानात असून द्या. अरे काशीवनं पाणी चालवलं तर रामेश्वरला, काशीवनं कावडी गच भरल्यात, यात्रेकरी सगळे चालल्यात आणि रामेश्वरला पाणी घालायचंय. नाथ महाराजांनी माझ्या वसाड जमिनीमध्ये उन्हाच्या तिरीप पिऊन गाडो पाणी पाणी करून असं तरफडत होतं, तरफडत मरणासक्त अवस्थेला जाऊन पोचलं. ते मरणार होतं पाणी नाही मिळले तर. ऐका, काशीहून आणलेलं पाणी रामेश्वरला नाही नेलं, गाढवाला पाजलं. का? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवन, ध्यानात असू द्या. दुसऱ्याचं दुःख बघून आपल्या अंतःकरणात दया उत्पन्न झाली पाहिजे. रुतली ना गाय चिखलात, ती चांगली का, दूध देणारी आहे का भाकर, ही बघायचं नाही. तिच्या होय ग्लानी काला भोला. दुसऱ्याचं आपल्याला दुःख बघून आपल्या अंतःकरणात दया उत्पन्न झाली बाई. हेच विष्णूची महापूजा आहे. आणि असं तुमच्यापाशी निश्चयाचं मोठं बळ असेल, निश्चयाचे बळ